आपल्या भारताची ना मकर रास आहे. मकर रास ही भारताची रास धरली तर तृतीय स्थानी सध्या शनी आहे आणि सिंह राशीत आता मंगळ या ग्रहाचं सिंह राशीत प्रवेश झालाय. म्हणजे मकर रास किंवा मकर लग्न धरलं तर तृतीय स्थानात शनी, तसंच इथे खाली अष्टम स्थानात मंगळाचं भ्रमण आता सध्या सुरू आहे आणि शनी आणि मंगळ या दोघात षडाष्टक योग झालाय. आपण जसं राशीच्या बाबतीत बघतो किंवा लग्न करताना जसं बघतो की एखाद्या राशीवरून 6वी 8वी रास षडाष्टक योग येतो, त्याच्यामुळे त्या व्यक्तीशी लग्न करू नये. तसंच ग्रहांच्या बाबतीत सुद्धा असतं. एखाद्या ग्रहापासून दुसरा ग्रह 6वा किंवा 8वा येत असेल तर त्या ग्रहांशी पटत नाही, मग त्या ठिकाणी काहीतरी अप्रिय घटना घडतात. जसं मानवी जीवनावर परिणाम होतात तसंच हे भारताची आपली मकर रास आहे. तसंच हे भारताच्या राजकारणात म्हणा किंवा भारताच्या रोजच्या जीवनशैलीत सुद्धा परिणाम होत असतात. आणि त्यातून जर शनी मंगळ सारखे ग्रह षडाष्टक येत असतील, एका ग्रहापासून 6वा 8वा ग्रह समजा शनी किंवा मंगळ येत असेल तर काय बघायलाच नको. तसंच आता झालंय. आता सिंह राशीत मंगळ गेलाय, त्याच्यामुळे शनीपासून हा मंगळ जो आहे तो आता 6वा आलाय, 6व्या स्थानी आलाय. त्याच्यामुळे आज आपण बघितलं विमान अपघात झाला. अशा अप्रिय घटना ज्या घडतात त्या या शनी मंगळमुळे घडतात. मुख्यतः मंगळचं काम कसं आहे माहितीये की हा रक्ताचा कारक आहे. हा रक्त बाहेर फेकण्याचं काम करतो आणि त्याच्या उलट शनी आहे तो रक्त आतमध्ये गोठण्याचं, रक्त आतमध्ये खेचण्याचं काम करतो. आता जो आपण अपघात बघितला तसाच षडाष्टक योग पुन्हा सप्टेंबर महिन्यात येईल. सप्टेंबर महिन्यात पुन्हा शनी पासून मंगळ हा ग्रह 8व्या स्थानी येईल. 8व्या स्थानी कुठलाही ग्रह आला तर जशा अप्रिय घटना घडतात तसंच ह्या शनी मंगळच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने जाणवतं. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. भाजणं, कापणं, आगी लागणं, अपघात होणं या सगळ्या मंगळाचे कारकत्व आहेत. आणि त्यातून सिंह राशीमध्ये गेलाय. सिंह राशी सुद्धा अग्नितत्वाची रास आहे, सूर्याची रास आहे. त्याच्यात मंगळाचं मघा नक्षत्र आहे. मघा नक्षत्रामध्ये सध्या मंगळाचं भ्रमण चालू आहे. त्याच्यामुळे मंगळाचे परिणाम कसे असतात माहितीये का, फार काळ टिकणारे नसतात. तो एक असा झटका देऊन जातात, पण तो झटका आयुष्यभर लक्षात राहतो आपला. तसंच हा अपघात झाला. तसाच सप्टेंबरमध्ये काहीशा घटना घडतील, आगी लागणं म्हणा, अपघात होणं. पण ह्याच्यात तुम्ही फक्त दक्षता घ्या, तुम्ही घाबरून जाऊ नका. सध्याची ग्रहस्थिती काय आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. ऑल द बेस्ट.